ठिकाणी माणिकडोह क्षेत्रातील बुडीत बंधाऱ्याच्या सर्वेच्या संदर्भात या ठिकाणी अधिकारी आणि आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय शरददादा सोनवणे हे आज सकाळीपासून या आदिवासी पट्ट्यातील या बुडीत क्षेत्रातील या बंधाऱ्यांचा सर्वे करण्यासाठी प्रत्यक्ष हे बंधारे कुठे बांधले जातात, त्यांच्यात किती पाणी साठा होईल, पिण्यायोग्य किती आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी पुरल का, अतिशय बारकाईनं आणि कामावरती आपल्या कामावरती बारकाईनं निरीक्षण करून आणि लोकांना त्या बुडीत बंधाऱ्यांचा कसा फायदा होईल या दृष्टीने शरददादा सोनवणेने या ठिकाणी आज सकाळपासून त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत। खरं तर इतकं बारकाईनं काम करणे किंवा काम समजून घेणे आणि लोकांसाठी काहीतरी करायचं या उद्देशाने दादांचं हे अतिशय मोठं असं पाऊल या ठिकाणी मी पडताना पाहतोय। खरं तर या गोष्टीचा अभिमान वाटतोय की या भागातील विकासाच्या दृष्टिकोनातून दादा जर अतिशय कामाच्या जागी येऊन बघत असतील ह्या काम कसं चाललेलं आहे किंवा कशा पद्धतीनं तो बुडीत बंधारा तिथं जर घेतला तर त्याच्यात जे पाणी साठा होईल तो या भागातील लोकांना कितपत योग्य आहे। दादा या ठिकाणी खरं पाहिलं तर बुडीत बंधाऱ्याची भिंत आपण जर पाहिली तर तिथपासून तर बुडीत क्षेत्रातल्या जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे पाणी वरती येऊ शकते आणि या पाण्याचा फायदा आमचा खटकाळे गाव असेल, या ठिकाणी मोरे वस्ती असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची इतर गागरे वस्ती असेल, असा या 4-5 वस्तीला आणि ह्या गावाला याचा अतिशय मोठा फायदा होणार आहे। आणि याच्याखाली जवळजवळ नाही म्हटलं आपण तरी एक 50 ते 60 हेक्टर क्षेत्र वलिताखाली सुद्धा येईल आणि याचा फायदा या भागातील सर्व लोकांना होणार आहे। म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं अतिशय बारकाईनं हे बंधारे बघताय, याचा सर्वे करताय आणि पाणी साठ्याविषयी जाणून घेताय, मला अभिमान वाटतो का आपल्यासारखा आमदार इतक्या बारीक नजरेनं या ठिकाणी कामावरती लक्ष ठेवू नये आणि आमच्या समाजासाठी, आपल्या आदिवासी भागासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी आपली चाललेली ही धडपड अतिशय चांगली आहे। आम्ही खरं तर या माध्यमातून आपले ऋणी आहोत। अतिशय चांगलं काम आहे तुमचं। याच पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण आमच्या भागामध्ये 42 किलोमीटरचा रस्ता पण दिला, त्याच्यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी तुम्ही मंजूर करून दिलेले आहे। या ठिकाणी आमचे मामा केदारी गुरुजी देखील आलेले आहेत। गुरु या ठिकाणी दादा सकाळीपासून आपल्या बुडीत बंधाऱ्यांचा सर्वे चाललेला आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी हा सर्वे मला अभिमान वाटतो। असंच दादा या जनतेवरती आणि आदिवासी भागावरती बारीक नजर ठेवा। नक्कीच ही जनता आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही। दादा आमचं गाव खटकाळे, आमदार शरददादा सोनवणे पाण्यासाठी आमच्यासाठी फायदा करीत आहे, त्याचा आम्हाला आभार आहे दादा सोनवणे। आल्यापासून त्यानंतर जेव्हा हे धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही, एकदा का दोनदा फक्त हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं, त्यानंतर जेव्हा पूर्वपट्ट्यातली मागणी येते त्यावेळेला आपलं पाणी पार करमाळ्यापर्यंत जातं। त्यामुळे इकडं आमच्या जनावरांना प्यायलासुद्धा पाणी नाही, म्हणून आम्ही गेली 90पासनं की या धरणामध्ये बुडीत बंधारे व्हावेत अशी मागणी करत होतो। परंतु प्रत्यक्षात आज आमदार साहेब या ठिकाणी आले। दादा तुमचं मनापासून आमच्या आदिवासी पट्ट्याच्या वतीनं तुमचं हा मनापासून हार्दिक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं जी आमची पूर्वीची मागणी होती ती मागणी तुम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने किंवा पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने सातत्यानं प्रयत्न केले। या विषयावर मागे आपण काही चर्चा केलेली होती, परंतु याचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला, पण आम्हाला काही यश आलं नव्हतं दादा खऱ्या अर्थानं, आणि ते तुम्ही खऱ्या अर्थानं यश खिसून आणलं, त्याबद्दल तुम्हाला आदिवासी जनतेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतोच। परंतु याचं श्रेय तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण इथे जनावरांना सुद्धा प्यायला पाणी राहत नव्हतं। जर बुडीत बंधारे झाले तर आमच्या शेतकऱ्यांना जनावरांचं पाण्याची सोय होईल, काही शेतीला त्याचा फायदा होईल आणि त्यानिमित्तानं जसं आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला फायदा झालेला आहे तसा जुन्नर तालुक्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल, या दृष्टीने तुम्हाला मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत। नक्कीच कुकडेश्वर तुमच्या पाठीशी उभं राहील भविष्यकाळामध्ये तुम्हाला वाटचालीसाठी, याचा नक्कीच फायदा होईल। त्याबद्दल तुमचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो। धन्यवाद दादा।